अभिज्ञान मंडळातर्फे हा कार्यक्रम आता योजलेला आहे आणि आज हा कार्यक्रम ह्या हॉलमध्ये होतो आहे. एक अत्यंत माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण राणी लक्ष्मी मंडळ मोठं कार्यच असते आणि त्या मंडळाचा इथे नेहमी कार्यक्रम होतो हे मी ऐकलेलं आहे. आणि माझी मामी खूप वर्ष या मंडळामध्ये येतच होती, त्यामुळे मी एक दोनदा त्यावर तिच्यावर आलेली होते. या मंडळाच्या ह्या जागेमध्ये असा कार्यक्रम होतो आहे हे मला विशेष खूप चांगलं वाटते. दरवेळेला आमचे कार्यक्रम वेगवेगळ्या हॉलमध्ये होत असतात. अभिज्ञान मंडळ म्हणजे काय आहे याची कल्पना मी आपल्याला देते की अभिज्ञान मंडळ हे कला सादर वेगवेगळ्या कलांचे कार्यक्रम सादर करणारी एक संस्था आहे. अभिज्ञानाचा अर्थ ओळख असा आहे आणि वेगवेगळे कलाकार आणि वेगवेगळ्या कला यांची माहिती करून देणारं मंडळ म्हणजे अभिज्ञान मंडळ असा त्याचा अर्थ आहे. मंडळाचं हे 23वे वर्ष आहे आणि बहुतेक याच्यामध्ये संगीताचे कार्यक्रम जास्त असतात. संगीताबरोबर साहित्याचेही असतात. मग कथाकथन, कविता वाचन, काव्य वाचन, नाट्य वाचन या सगळ्या प्रकारांचे कार्यक्रम आम्ही त्यात करतो. नृत्याचे कार्यक्रम आहेत, चित्रकलेविषयक कार्यक्रम आहेत. तेव्हा या 23 वर्षामध्ये अनेक कलाकार या मंडळामध्ये कार्यक्रम देऊन गेलेले आहेत. नेहमी मंडळाचे कार्यक्रम जे होतात त्या अलीकडे जास्त होतात भारत गायन समाजच्या हॉलमध्ये, कारण तिथे संगीताचे कार्यक्रम असले की आम्हाला वाद्य बाहेरून आणावी लागतात की आणावी लागत नाही, तिथे आम्हाला काय वादन मिळतात. भारत गायन समाजाची उत्पादकता असल्यामुळे मला तिथे अडचणी पडत नाही. त्याच्या आधी सुरुवातीला काही दिवस आम्ही आश्रमिक कार्यालयाच्या हॉलमध्ये कार्यक्रम करत होतो. त्याच्यानंतर स्नेहसदन जे आहे तिथे जवळजवळ 8 वर्ष कार्यक्रम आम्ही केले. पण तिथले जे फादर जॉर्ज म्हणत होते ते अत्यंत त्यांना या सगळ्या गोष्टींची आवड होती आणि त्यांच्याकरताच म्हणून आम्ही तिथे कार्यक्रम करतो. अभिज्ञान मंडळाच्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त फादर जॉर्जना हवं असं की म्हणून मी आणखी कार्यक्रम तिथे करत असे. पण ते पुढे फादर बदलून गेले आणि नवीन आलेल्या फादरना या सगळ्याची इतकी आवड नव्हती आणि त्यांनी हॉल देण्याचं नाकारल्यानंतर बरेचसे कार्यक्रम आम्ही वेडेकर गणपतीच्या हॉलमध्ये आणि आता तर बहुतेक कडे वेडेकर गणपती आणि भारत गायन समाजचा हॉल इथे करतो. म्हणजे तेव्हा तरी नारायणपेठच्या कलाकार हॉलमध्ये पण आमचे कार्यक्रम होतात. कारण ती पण माझी विद्यार्थिनीच आहे, तिने पण तिथे SNDTमध्ये MA केलं. त्यामुळे मंगल आणि रंजन या दोघींचा मला खूप वर्षापासूनचा परिचय आहे आणि त्यांच्या संगीताविषयीचं तिचं ज्ञान, तिची गायकी हे सगळं मला माहिती असल्यामुळे ती मध्यंतरी 20 वर्ष जवळजवळ दिल्लीला होती. प्राध्यापक दिनकर देशपांडे हे याचे अभ्यासक आहेत खूप. संत दासगणू महाराजांच्या काळाचे आणखी एकूणच त्यांचं संबंध चरित्र आणि त्याच्यानंतर म्हणजे अनंतराव आठवलेजी यांचा त्यांचा स्नेह होता. त्यामुळे देशपांडे माझ्याकडे येत असल्यामुळे मला या सगळ्या परिवाराची माहिती आहे. आणि देशपांड्यांच्याकडनं मधुकर जोशींनी जे संपादित केलेला जो मोठा ग्रंथ आहे तो मला त्यांनी दिला होता आणि तो ग्रंथ मी वाचायला लागल्यावर मला हातातून बाजूला ठेवावं असंच वाटायचं नाही. इतके प्रत्येक लेख त्याच्यातल्या अतिशय उत्तम होते. आणि मंगलची आई आणि म्हणजे आजोळटीचं आपल्या शांताबाई गोखले त्याही माझ्या परिचयाच्या होत्या. त्यामुळे ही सगळी फॅमिली मला मिळते. रामदास पळसुले पण माझा चांगला परिचयाचा आहे. मंगलची आई माझ्या वर्गात होती, त्यामुळे आम्ही वर्ग होते. त्यामुळे ह्या सगळ्या परिवाराचं मला खूप चांगली माहिती आहे आणि असा एक कार्यक्रम माझा आपल्या इकडे आपल्या मंडळात होतोय हा एक विशेष योग आहे असं मला वाटतं. चंद्रभागा
उद्देश जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची असा असल्यामुळे आपणा सर्व रसिक श्रोत्यांच्या मनात हृदय सिंहासनावर आपण आधी कैवल्याच्या गाभ्याला उभं केलं आहे आणि त्यानंतर गुरुवंदनेसाठी या साईनाथांच्या परिसर स्पर्शाने गारगणू महाराजांच्या जीवनाचं अक्षरशः सोनं झालं त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून नमनाचा कौल आता सादर होत आहे। रहम नजर करना बच्चों का पालन करना। रहम नजर करना रहम नजर करना ए साई रहम नजर करना ए साई रहम नजर करना बच्चों का पालन करना हो बच्चों का पालन करना रहम नजर करना ए साई रहम नजर करना बच्चों का पालन करना हो बच्चों का पालन करना मैं अंधा हूँ बंदा अपना मैं अंधा हूँ बंदा अपना मैं अंधा हूँ बंदा अपना मुझसे प्रभु दिखलाना मुझसे प्रभु दिखलाना साई मुझसे प्रभु दिखलाना ए साई मुझसे प्रभु दिखलाना ए साई रहम नजर करना बच्चों का पालन करना हो बच्चों का पालन करना जाना तुमने जगत बसाया जाना तुमने जगत बसाया जाना तुमने जगत बसाया सब ही झूठ जमाना सब ही झूठ जमाना साई सब ही झूठ जमाना ए साई सब ही झूठ जमाना ए साई रहम नजर करना बच्चों का पालन करना हो बच्चों का पालन करना दास गणु का है अब क्या बोलूं 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 थक गई मेरी रसना थक गई मेरी रसना साई थक गई मेरी रसना ए साई थक गई मेरी रसना ए
आणि दासगणू महाराज यांचा प्रत्यक्ष सहवास अनेक वर्षाचा होता आणि त्यामुळे साईनाथांच्या दरबारात आजही जी अनेक पदं म्हटली जातात ती महाराजांचीच रचना आहे. आता जे नमनाचं पद आपण ऐकलं ते पद भारतातच काय पण भारताच्या बाहेरही लोकप्रिय आहे आणि वेगवेगळ्या चालीत ते म्हटलं जातं. आपल्या गायिका नवाथे या दिल्लीमध्ये बरेच वर्ष होत्या आणि त्यामुळे उत्तर भारतात अनेक साई ठिकाणांना त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी त्यांना हे पद वेगवेगळ्या चालीमध्ये ऐकायला मिळाले. आता महाराजांच्या परंपरेत जी चाल आहे ती चाल त्यांनी इथे घेतलेली आहे. याच शब्दाने सुरुवात असलेलं नमनाचं आणखीन एक पद त्या सादर करणार आहेत. आता अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गायकीसाठी या पदाची निवड झालेली आहे. उपशास्त्रीय संगीतातील लोकप्रिय राग पिलू आणि ताल दीपचंदी यामध्ये हे पद निबद्ध केलं आहे. प्रत्येक कडव्यानंतर लग्गी लावून परत मूळच्या लयीत येणे या उपशास्त्रीय संगीताच्या प्रमुख वैशिष्ट्याचा उपयोग या पदात केला आहे. ते पद म्हणजे रहम नजर करो अब मुझे साई तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई. आपल्याला लग्गा लावणं माहितीये पण लग्गी लावणं नाही माहिती ना. बघूया काय नजर करो साई रहम नजर करो अब मोरे साई रहम नजर करो अब मोरे साई तुम बिना नहीं मुझे तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई रहम नजर करो अब मोरे साई.
शब्द, सूर, ताल आणि यांचा एकत्रित परिणाम म्हणजे काय, तर आपल्या अंतःकरणात भाव निर्माण होणं. आणि त्याचा अनुभव आपण आता घेतला तर की साईपदी आपल्याही सर्वांच्या अंतःकरणात एक विनम्र भाव निर्माण झालेला आहे. आता आपण वळणार आहोत ते पूर्वरंगाच्या पदाकडे. कारण दासगणू महाराज हे ख्यातकीर्त असे कीर्तनकार होते आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की स्वतः रचलेली पदच ते कीर्तनासाठी वापरत असत. आणि त्यामुळे त्यांची पूर्वरंगाची पदं जी आहेत ती अतिशय भाव सांगणारी आहेत आणि मनुष्याला आपल्या चांगल्या वाटेवर, हिताच्या वाटेवर नेणारी आहेत. ही पूर्वरंगाची पदं आहेत. या पदातून ईश्वराचं स्वरूप, त्याच्या प्राप्तीचे उपाय, मानवी मनाचं स्वरूप आणि मानवाचे आचरण इत्यादीचं विवरण सोप्या, सहज कळतील अशा शब्दात केलेलं असतं. भारतीय तत्वज्ञानाचं आणि नीतिशास्त्राचं सारच यात आलेलं असतं. आता प्रत्येकाला जो जन्माला आलाय त्या प्रत्येकाला भवसागर पार करून पलीकडे जायचं आहे. पण या भवसागरात काय आहे तर षड्रिपूंचे भवरे आहे आणि त्यामुळे ते आपल्याला बुडवायला पाहतात. तर माणसाने काय केलं पाहिजे तर दक्ष राहून ह्या भवसागरातून पार जायचं आहे. षड्रिपूंच्यावर आपली नजर ठेवून त्याला आपल्याला बुडवून द्यायचं नाही, आपण त्यांनाच बुडवायचं आहे, असं अर्थाचं हे पद आहे. नरतनू तुला लाभली पर्वणी भली, तरुण जा भवरे मद मत्सर माया मोह अहंता धनाचे
हे संत कवी, आधुनिक महिपती, प्रभावी कीर्तनकार आणि गजानन विजय या ग्रंथाचे कवी अशा अनेक विशेषणाने महाराज ख्यातकीर्त होते. उपजत लावलेली दैवी काव्य प्रतिभा, तेवढेच रसिक आणि परोपकारी अंतःकरण आणि अतिशय प्रखर बुद्धी असूनही चाकोरीबद्ध शालेय शिक्षणाकडे त्यांचा कल नव्हता. पण आपल्या काव्य प्रतिभेने लहान वयातच तमासगीरांचे अन्नदाते झाले आणि तमाशासाठी अनेक पदं त्यांनी लिहिली. आणि त्यामुळे लावण्याची चाल त्यांना फार आवडत असे. आता सांगून सुद्धा आपल्याला ते पटणार नाही की ही चाल लावणीची आहे म्हणून, कारण ह्या चाली भक्ती रसात नाहून निघालेल्या आहेत. आता चांगदेव आख्यानातलं हे पद आहे. चांगदेव श्रीकृष्ण दर्शनाशी द्वारकेत आले. द्वारकेत त्यांना चतुर्भुज मूर्ती दिसते आणि एकदम पंढरीचा पांडुरंग आठवतो. म्हणतो, पांडुरंग 2 हाताचा, मग इथे आपण 4 हाताचे का, असा प्रश्न चांगदेव विचारतात आणि उत्तर द्यायला रुक्मिणी माता पुढे सरसावतात. त्या म्हणतात, त्याला कारण तुम्हीच, महाराष्ट्रातले संत आणि एवढे दुष्ट मी कधी पाहिले नाही कोणी. उरलेले 2 हात सगळे महाराष्ट्रीय संतांच्या घरी राबतायत, त्यांना फुरसतच नाहीये कामातून. आणि म्हणून या अर्थाचा एक पद महाराजांचा आता आपण ऐकणार आहोत. महाराष्ट्र मुलुख बहु खट, त्यातून विशेष गोदेचे तट. कारण चांगदेव हे गोदा तटचे आहेत असं रुक्मिणी माता म्हणतायत. ते पद आता सादर होत आहे. महाराष्ट्र मुलुख बहु खट ग खट, महाराष्ट्र मुलुख बहु खट ग खट, महाराष्ट्र मुलुख बहु खट ग, त्यातुनी विशेष गोदेचे तट ग, त्यातुनी विशेष गोदेचे तट ग, त्यातुनी विशेष गोदेचे तट.
मुखाला, महाराष्ट्र मुखाला संतांना, तरी तुमच्या चेहऱ्यावर हास्य कसं मला कळेना. म्हणजे हा भक्त भगवंतातला लढीवाळपणा आपण अनुभवलेला दिसतो. म्हणजे महाराज फारसा शालेय शिक्षण घेतलेलं नव्हते ही गोष्ट अगदी खरी, पण साहित्य शारदेच्या चरणी त्यांनी असे अनेक अलंकार घातले. तुम्ही हसत होतात का माहितीये, याला व्याजस्तुती अलंकार म्हणतात. स्तुती सगळ्यांनाच प्रिय आहे नाही का. मगाशी आपण पुररंगातलं पद ऐकलं, भवरे भवरे, तो श्लेष आपण ऐकला. आता आपण ऐकणार आहात एक रूपक. महाराजांचा रूपक करण्यात मोठा हातखंडा. एखादा कठीण विषय सोपा करून समजून सांगायचा म्हणजे त्याला रूपकाची जोड सगळीकडे त्यांनी दिलेली आहे. आता आपण जनाबाईंच्या आख्यानातलं एक पद याला धरून आहे की जनाबाईंच्या घरी सुद्धा दळण कांडण वाटेल ते करायला परमेश्वर राहत असे. आणि असं करता करता एक दिवस भगवंत तिच्या घरी आपले दागिने आणि शेला विसरतात आणि तिची गोधडी घेऊन जातात, उभे राहतात देवळात. सकाळी पुजाऱ्याला समजतं आहे जनीची वाकड इथे, भगवंताचे दागिने जनीकडे. जनीवर चोरीचा आळ येतो, तिला सुळावर चढवलं जातं, पण सुळापाशी जनी येतात, सुळाचं पाणी होतं. मग राजाला अधिकार कळतो, इतरांनाही जनीचा अधिकार कळतो आणि राजा तिला मान सन्मान चोळी लुगडं देतो. तेव्हा ती जनाई म्हणते, नको मला साडी नसे मिरे उघडी, भक्तीची पैठणी नेसून आले राजा घरी म्हणून. ही चाल पण मूळ लावणीचीच आहे, पण आपल्याला कळणार सुद्धा नाही की मूळ लावणी आहे असं. या भावाला अतिशय अनुकूल अशी चाल तिची पैठणी नेसून बसले, भक्तीची पैठणी नेसून बसले, राजा
जनाबाईंना जसं लहान वयातच भक्तीची ओढ लागली होती, तसं उत्तर भारतात आपण पाहिलं तर मीराबाई अशाच आहे. जोधपूरच्या रतनसिंहाचे हे कन्यारत्न अगदी लहानपासून कृष्ण भक्तीत दंग होते आणि त्यामुळे त्यांना बाकीचं काही त्याची आवड नव्हती. म्हणजे संसार, लग्न, त्या वयात लहान वयात लग्न होतच मुलींची, पण त्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. सगळं लक्ष कृष्ण भक्तीत असायचं. असंच एकदा त्यांच्याकडे राजवाड्यात एक साधू येतो
तेही कृष्ण भक्त होते आणि रोज कृष्णाच्या मूर्तीची तासन तास पूजा करत बसायचे आणि मीराबाई ते पाहत राहायच्या. मीराबाईंच्या मनात आलं की आपल्याला ही मूर्ती मिळाली तर. आणि बालवय त्यांनी ती मूर्ती त्यांच्याकडे मागितली. ते संत म्हणतात, मीराबाई, मी मालक नाही या मूर्तीचा, ह्या मूर्तीचा मी सेवक आहे. त्यामुळे गोपाळ कृष्णाला तुझ्याकडे यायचंय का नाही मी कसं सांगणार. तू प्रार्थना कर, तुझी प्रार्थना त्यांनी ऐकली. तुझ्याकडे यायचं असलं तर काहीतरी प्रतिसाद ते नक्की देतील. म्हणजे त्यांना काही मीराबाईंचा अधिकार माहिती नव्हता, पण त्यांना आपली स्वतःची मूर्ती मीराबाईंना द्यायची नव्हती. पण तोंडाने कसं नाही म्हणणार, राजकारणी आहे, त्यांचा पाहुणचार आपण घेतोय. त्यामुळे असं नाही म्हणायच्या ऐवजी असं नाही म्हणायचा त्यांनी प्रभाग पाडला. पण मीराबाईंचा खरोखर अधिकार असा होता की त्यांनी तन्मयतेने जे गीत म्हटलं त्या गीतामुळे मूर्तीने त्यांच्या अंगावर छेद घेतली. ते जे गीत आहे ते आता सादर होत आहे, मैं कब से था. उत्तर भारतात जो होळी हा एक गायन प्रकार आहे, त्याची थोडी झलक आपल्याला याच्यामध्ये मिळते होळीची. अब कब से